हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? असं म्हणतात की कोणतेही दिवस परमनंट नसतात. हे दिवस पण चालल्या जातील. पण असा जर विचार केला तर मी आज सुखीही होऊ शकतो आणि दुःखीही. ते कसं बरं? जर आज माझे दुःखाचे दिवस चाललेले आहेत आणि मी जर असा विचार केला की हे दिवसही चालल्या जातील, तर उद्या माझे दिवस कोणते येऊ शकतात? सुखाचे. आणि त्या विचाराने आज मी काय होऊ शकतो? सुखी होऊ शकतो. पण आज जर माझे सुखाचे दिवस चाललेले असतील आणि मी जर असा विचार केला की हे दिवसही चालल्या जातील, तर उद्या माझे दिवस कोणते येतील? दुःखाचे. म्हणजे त्या विचाराने आज मी काय होणार? दुःखी होणार. आणि इथेच आपली मोठी चूक होते. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंताने आपल्याला सांगितलेलं आहे, सुख दुःखे समे कृत्वा. म्हणजेच काय? तर सुखात आणि दुःखात मला समतोल राखता आला पाहिजे, मला समान राहता आलं पाहिजे. म्हणजेच काय? तर माझे जर सुखाचे दिवस चाललेले असतील तर मला हुरळूनही जायचं नाही आहे, अहंकारी पण बनायचं नाही आहे. आणि जर तेच माझे दुःखाचे दिवस चाललेले असतील तर मला दुःखीही व्हायचं नाही आहे आणि माझ्या न्यूनगंडातही जायचं नाही आहे. म्हणजेच काय? की मला माझ्या सुखात आणि दुःखात सारखं राहून माझ्या जीवनाचा समतोल बनवायचा आहे. आणि जर तुम्हाला माझी ही गोष्ट पटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.